क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं. हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे. आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा, तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे डीबी रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे आता नवीन. पण जर आपण बघितलं की मुंबईचा नवीन विकास आराखडा DCPR किती 2034 हे जर तुम्ही बघितलं तर 8 मे 2018 रोजी मंजूर झालेला आहे हा DCPR. ठीक आहे. सरकारी दस्तऐवज, आता हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. सरकारी दस्तऐवजानुसार या आराखड्यात हा भूखंड नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून दर्शवण्यात आलेला आहे. ठीक आहे. कागदपत्रामधूनही दिसून येते की या भूखंडावर कोणताही ऍक्सेस रस्ता नाही. ठीक आहे. आणि हा जो परिसर आहे हा काय म्हणतात त्याला उंचीवरती आहे, डोंगराळ भागात आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेच्या मूलभूत सुविधा नाहीत असा हा भूखंड आहे. याशिवाय मला सांगायचं आहे तुम्हाला की DCPR 2034 नुसार हा भूखंड बहुधा संजय गांधीच्या जो आहे उद्यानाच्या पर्यावरण सर्वेक्षण क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी जैविक वैविध्यता आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासंदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती ठेवलेल्या पर्यावरण बफर झोनच्या निर्देशाबाबत सुद्धा हा भूखंड बाधित असू शकतो. आमचं म्हणणं आहे की हा बाधित होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाघोटाळ्याचा पहिला टप्पा आपण बोलूया. आता महाघोटाळ्याचा पहिला टप्पा काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बिल्डर मित्राला लाभ देण्यासाठी पहिल्यांदा NDZ म्हणजे नॉन डेव्हलपमेंट झोन चे रेसिडेन्शियल झोन मध्ये रूपांतर करण्यात आलं. 12 मे 2023 रोजी फडणवीस सरकारने एकच आदेशाने हा चमत्कार घडवला आणि काय केलं, ज्या ठिकाणी नॉन डेव्हलपमेंट झोन होती ती जमीन पूर्णपणे रेसिडेन्शियल झोन म्हणून वर्गीकरण करण्यात आली. आणि या जादू फेरबळामुळे काय झालं, भूखंडामध्ये आता याला पोलीस हाऊसिंग म्हणून आरक्षित करण्याचा निर्णय करण्यात आला. पण लक्षात घ्या ही टेकडीची जागा आहे, पर्यावरणाशी संवेदनशील जागा आहे, रस्त्याचा इथे एक्सेस नाहीये, कोणत्याही मूलभूत सुविधांचे त्या ठिकाणी जे आहे ते काही व्यवस्थापन नाही. तरी अचानक ही जागा पोलीस हाऊसिंग आरक्षित रहिवासी क्षेत्र म्हणून का दाखवण्यात आली, हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर यामागे तर्क आहे. काय तर्क आहे ते एकच उत्तर यायचं की हे सगळं डीबी रियालिटीला लिमिटेड कंपनीला जे आहे त्यांना लाडक्या बिल्डरसाठी केलं. 1991चा तुम्ही जर विकास आराखडा बघितलात तर त्यात सुद्धा ही जमीन जी आहे ती नॉन डेव्हलपमेंट झोन मध्येच त्या ठिकाणी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मग आता हा फायदा दुसऱ्या टप्प्यामध्ये कसा करण्यात आला, यांच्यासाठी एकतर ते आर झोन मध्ये आणलं, नंतर काय केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये फायदा काय केला, त्या ठिकाणी काय रस्ता न बांधता मंजुरी मिळवली आणि त्याचबरोबर अट मोडली आणि जनतेचा पैसा खर्च केला. आता तो कसा तुम्ही खालीप्रमाणे सांगते तुम्हाला. आर झोन मध्ये रूपांतर केलं नॉन डेव्हलपमेंट झोनचं. आर झोन मध्ये रूपांतरची मंजुरी मिळते वक्तनं एक अट ठेवण्यात आल्या होत्या. त्या अट अशी होती त्यावेळी ठेवण्यात आल्या होत्या की बिल्डरने आधी हा रस्ता बांधावा आणि दुसरी अट ठेवण्यात आलेली की जमीन जसं मी सांगितलं इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये क्षेत्रात आहे किंवा नाही याची NOC घेऊन यावी, नाही याची NOC घेऊन यावी. बरोबर आहे. हा म्हणजे दोन कंडिशन ठेवण्यात आल्या होत्या. एक कंडिशन की बिल्डरने आधी याचा रस्ता बांधावा आणि दुसरी कंडिशन अशी ठेवली होती की इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ही जागा नाही आहे, अशा दोन NOC त्यांनी घेऊन आणल्या पाहिजेत. पण मला सांगितलं पाहिजे की पुढे झालं काय, बिल्डरने रस्ता तर बांधलाच नाही पण त्याऐवजी त्यांनी काय केलं की शेजारच्या खासगी जमिनीतून जे आहे त्यांनी तात्पुरती जे प्रवेशासाठी जे आहे ती एक जागा घेतली आणि ती त्यांनी पळवाट काढली. पुढं काय झालं, तरी बिल्डर दंडित करून काय त्याला खरं तर त्यावेळी दंडित करायला पाहिजे होतं. आर झोन मध्ये दिलेली त्याची ती मंजुरी होती ती रद्द करायला पाहिजे होती. पण त्याच्याऐवजी BMCने काय केलं, BMCच्या रस्ते विभागाने त्याचे काम हाती घेतले. त्याकरता सार्वजनिक खर्चातून तो जोडणारा रस्ता विकास योजना रस्ता म्हणजे DP रोड म्हणून त्या ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला गेला. 11 मार्च 2024 रोजी उपमुख्य अभियंते रस्ते पश्चिम उपनगर यांनी यासाठी एक कंत्राटदाराची सुद्धा नियुक्ती केली आणि जवळपास 200 कोटी किमतीचा हा प्रकल्प. कोणी रस्ता बांधायचं ठरलं होतं, बिल्डराने. पण तो रस्ता बिल्डरने बांधत आहे, कोण बांधते, BMC. किती रुपये, जवळपास 200 किमतीचा प्रकल्प. यासाठी मुंबईच्या करदात्यांचा निधी त्यासाठी देण्यात आला. म्हणजे एका तऱ्हेने आपण बघितलं की बिल्डराचे पैसे वाचवले आणि मुंबईकरांसाठी जमा झालेला पैसा होता तो हा 200 कोटीचा रस्ता हा त्याला देण्याचं काम झालं. आता तिसरा महत्वाचा टप्पा, आता आपण तुम्हाला मी सांगितलं की त्या ठिकाणी आरझोन केला, आरझोन नंतर तिथे पोलीस हाऊसिंग केली. आता पोलीस हाऊसिंग बरोबर काय केलं, PAP नावाची लूट.
जसा उल्लेख मी आधी सांगितला की पोलीस हाऊसिंगमध्ये आरक्षण हे केवळ बिल्डरासाठी वापरलेलं सोयीची एक पळवाट होती. कारण मी जसं सांगितलं की ते उंचीवर आहे, रस्ता नाहीये, त्या ठिकाणी कुठल्या मूलभूत सुविधा नाहीयेत, सगळ्यापासून दूर आहे, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये पण ते आहे. मग हे का केलं, हे गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. कोणतेही प्रशासन अशा कुठल्याही जागी पोलिसांची वसाहत त्या ठिकाणी बांधेल का, नियोजन करेल का, त्याचा खरा उद्देश काय होता हे मला आता सांगायचे. पोलीस गृहनिर्माणची एकही वीट त्या ठिकाणी रचली गेलेली नाही. त्याऐवजी काय झालं, 20 जून 2023 रोजी डीबी रियालिटीने मुंबई महानगरपालिकेने पीएपी साठी काढलेल्या टेंडरमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये या भूखंडाला अकोमोडेशन रिझर्वेशन पॉलिसी अंतर्गत 13,341 पीएपी प्रत्येकी किती फुटाच्या, 300 फुटाच्या बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी महानगरपालिकेला दिला. त्या बदल्यात त्यांना लँड टीडीआर, कन्स्ट्रक्शन टीडीआर आणि क्रेडिट नोट्स मिळणार, जे रिअल इस्टेट बाजारात विकून त्याला हजारो कोटीचा त्या ठिकाणी नफा देण्यासाठी हा एक पूर्णपणे केलेलं षडयंत्र आहे. दुसरं असं आहे की हा जर बघितला आपण तर संपूर्ण क्षेत्रामध्ये फक्त 3.45 चौरस फूट जे आहे ते पोलिसांसाठी हाऊसिंगसाठी ठेवण्यात आलं आणि 5.23 लाख चौरस फूट हा पीएपी घरासाठी. म्हणजेच हा फक्त नफा कोणासाठी होता, हा फक्त त्या बिल्डरासाठी होता. आता नियमानुसार बघितलं जर तुम्ही एखाद्या तर आरक्षित भूखंडावर म्हणजे अकोमोडेशनसाठी रिझर्व्ह मध्ये एक पॉलिसी आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत काय केलं जातं की प्रकल्प राबवताना ज्या आरक्षणासाठी ही जमीन आहे, ज्याची राखीव आहे, ते पहिल्यांदा बांधून देण्याचं काम केलं पाहिजे. तो बांधून मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतर केल्यानंतर भागीच्या भागावर जे आहे ते पीएपी बांधणं बंधनकारक आहे. म्हणजे त्याने पहिल्यांदा हाऊस काय बांधायला पाहिजे होतं, पोलीस बांधून मग ते हस्तांतरित करायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेला आणि त्याच्यानंतर पीएपीचा प्रकल्प राबवणं बंधनकारक होतं. पण आता लाडका बिल्डर आहे तर त्याच्यासाठी नियम तर बदलले गेले पाहिजेत, बरोबर आहे ना. त्याप्रमाणे नियम बदलले गेले. 17 ऑगस्ट 2023 रोजी नगर विकास विभागाने या भूखंडावर सायमल्टेनियसली डेव्हलपमेंट ला मंजुरी दिली. दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामांना एकाच वेळी सुरू करण्याची परवानगी दिली. याने बिल्डरला आरक्षित पोलीस गृहनिर्माण आणि पीएपी बांधकाम दोन्हीच एका वेळी सुरू करण्याची त्याला काय झाली, मुभा झाली. आणि खरं तर इथेच महाघोटाळ्याची मालिका सुरू होते, जिथे सरकार, बीएमसीचे अधिकारी आणि लाडके बिल्डर मिळून एक षडयंत्र तयार करतात. पर्यावरणाचा, नियोजनाचा, जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी जे आहे तो बाजार मांडला जातो. आता चौथा टप्पा आहे, आपण याच्यामध्ये येऊया. काय केलं यांनी, दोन्ही लोकांना एकत्र सांगितलं की दोन्ही तुम्ही एकत्रपणे करू शकता का. चौथ्या टप्प्यामध्ये काय केलं, आता जमिनीचे दर वाढवले पाहिजेत. तर जमिनीचे दर फुगवून कोट्यावधीचा जो आहे तो गैरफायदा त्याला दिला. आता हा घोटाळा इथेच थांबत नाही. काय कागदपत्र असं दिसते की बिल्डरच्या प्रस्तावात बीड केली जाते प्रकल्पाअंतर्गत. त्या पीएपीच्या प्रत्येक सनदिकेची किंमत बीएमसीच्या तांत्रिक छाननी समितीच्या अंदाजापेक्षा कित्येक पटीने जास्त असताना, म्हणजे बीएमसी मध्ये एक तांत्रिक छाननी समिती असते, ती ठरवत असते पीएपीचा रेट. पण त्याच्याही पेक्षा जर आपण बघितलं तर प्रत्येक सनदीची किंमत ही बीएमसीच्या तांत्रिक छाननीच्या कमिटीपेक्षा जास्त असताना 6 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. सगळे डॉक्युमेंट देणार आहे तुम्हाला. बीएमसीच्या तांत्रिक छाननी समितीने त्याची किंमत किती ठरवली, 24-25 साठी, सगळ्यासाठी 24-25च्या वार्षिक दर सूचनेनुसार एएसआर प्रत्येकी पीएपीची किंमत रुपये 32.21 लाख जीएसटी वगळून इतकी अंदाजित केली होती. या उलट मित्रांनी किती सांगितले, डीबी रियालिटीने रुपये 58.18 लाख जीएसटी सह इतका फुगवलेला दर लावला. म्हणजे 32 लाख त्यांनी 58 लाख सांगितला. आणि प्रत्येक पीएपीच्या अतिरिक्त जो किती खर्च सांगितला, रुपये 44 लाख. आता वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणून मागितले. बाकीचे जे फंड आहेत ना ते उपरून मागलेले पैसे ते वायबिलिटी गॅप फंड पाहिजे म्हणून त्यांनी मागितले. म्हणजे बिल्डरांनी सांगितलेला प्रति पीएपी दर हा बीएमसीच्या स्वतःच्या एएसआर आधारित दरापेक्षा तब्बल रुपये 25.97 लाख इतका जास्त होता. मी पर पीएपी सांगते, 25.97 लाख इतका दर जास्त होता, जो बीएमसीच्या ज्या कमिटीने, छाननी कमिटी म्हणजे ज्याने सांगितलं होतं त्याच्यापेक्षा. आता तुम्ही सांगते की शासनाच्या प्रचलित पीएपी धोरण काय सांगतं की बीएमसीने काय करायला पाहिजे होतं. एक तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं बिल्डरला, त्यांनी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही रुपये 32.21 लाख इतक्या निविदेच्या दराशी जुळूनच तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते हा घेण्याचं सांगितलं गेलं पाहिजे होतं. किंवा काय सांगायला पाहिजे होतं दुसरं की तुमचा प्रस्ताव सरळपणे आम्हाला मान्य नाही, तो फेटाळून लावतो आम्ही. पण आता हा माणूस काय छोटा थोडका थोडी आहे.
आता सरकारचा मित्र आहे, लाडका बिल्डर. त्यामुळे लाडका बिल्डर काय म्हटलं, फक्त हा नाही, तेव्हा त्यासाठी काय झाले, ते नियम पूर्णपणे वाकवले. 25 सप्टेंबर 2024 रोजी डीबी रियालिटीने बीएमसीला पत्र लिहून नोंदणी महानिरीक्षक IGR यांनी वार्षिक दर सूचित या भूखंडासाठी ठेवलेल्या दरावरती त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मग त्याने नवीन काय काढलं, आता हे दर वाढले, कशाने वाढले, तर त्या ठिकाणी त्याने सांगितलं डीबी रियालिटीने बीएमसीला पत्र लिहून की नोंदणी महानिरीक्षक IGR यांनी वार्षिक दर जे सूचित केले त्या भूखंडाच्या ठरलेल्या दरापेक्षावर माझं म्हणणं आहे की माझे दर वेगळे आहेत. हा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला. प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने त्यांनी पुन्हा पडताळणी करण्याची नोंदणी महानिरीक्षकाला पाठवून त्याचे चक्क सुचवले की पुन्हा याची पडताळणी करा. तसेच या पडताळणीच्या अधीन राहून आपली बोली स्वीकारली जावी असं त्याने त्या ठिकाणी मागणी केली. आता पुन्हा पिक्चरमध्ये कोण आले, कोण येणार, बीएमसीचे सन्माननीय आयुक्त. त्यांनी लगेच त्यासाठी होकार दिला आणि 6 ऑक्टोबर 2024 रोजी आयुक्त भूषण गगराणी यांनी फाईलवर लिहिलं की बिल्डराला लेटर ऑफ एक्सेप्टन्स LOA देण्यात यावं आणि त्याच वेळी IGR कडून जे आहे ते त्या ठिकाणी ASRच्या दराची फेर तपासणी करून घ्यावी. ही जी आहे ना, ह्याच्यामध्ये त्या फाईलमध्ये श्री भूषण गगराणी यांनी लिहिलं, फर्स्ट बीड व्हॅल्यू विल बी आयदर द बिल्डर्स बीड और द रिचेक ASR रेट विचेवर इज लोअर. अंतिम दर, याचा अर्थ काय मराठीमध्ये, अंतिम दर हा बिल्डराचा दर किंवा पुन्हा पडताळणी करून ठरलेल्या जमिनीचा ASR दर जो कमी असेल तोच धरावा. हे कोणी लिहिलं, श्री भूषण गगराणी. ही एकच ओळ जी आहे ना, ह्या घोटाळ्याची मेन शिक्कामोर्तब करणारी ठरली. आता काय झालं, बिल्डरला मदत करण्यासाठी कोणाची आता वेळ आली, ती आली IGRची. IGRची पाळी आली आणि त्याने काय केलं, बीएमसीने 11 ऑक्टोबर 2024 रोजी विनंती पत्र पाठवलं की ह्या प्रस्तावावरती तुम्ही पुन्हा पडताळणी करा. जशी डीबी रियालिटीने त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे पत्र पाठवून त्यांना विचारलं. पण IGRने हे उत्तर दिलं नाही लवकर. किती महिने खाल्ले IGRने ते उत्तर खाण्यासाठी 6 महिने घेतले. 6 महिने कशासाठी घेतले, त्यांनी उत्तर कधी दिलं, त्यांनी उत्तर दिलं 3 एप्रिल 2025 रोजी यांचं उत्तर आलं. का, तोपर्यंत काय झालं, नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि याच्यामध्ये त्याला जो फायदा मिळाला तो वेगळा फायदा मिळाला आणि नवीन ASR दर आणि व्हॅल्यू झोन जाहीर करण्यात आले. हा विलंब योगायोग होता का, तर हा विलंब बिलकुल योगायोग नव्हता. हा मुद्दाम करण्यात आला होता. बिल्डरला मदत करण्यासाठी आणि भूखंडाचा ASR दर 58% कृत्रिमरित्या जे आहे तो वाढवला गेला. किती टक्क्याने, 58% वाढवला गेला. रुपये 84,460 प्रति चौरस वरून हा जो भूखंड होता त्याचा झाला 1,33,650 प्रति चौरस मीटर करण्यात आला. या एकाच खेळाने प्रकल्पाची किंमत जी आहे ती आकाशाला भिडली. तुम्ही जर बघाल तर बिल्डरला क्रेडिट नोटच्या रूपात मिळणारा प्रीमियम VGF वाढून रुपये 4,299.45 कोटीवरून हा पुन्हा जो मिळणारा होता तो वाढून आता किती मिळाला, 4,741.20 कोटीवर पोहोचला. त्याचप्रमाणे लँड आणि कन्स्ट्रक्शन TDR घटकामध्ये ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. त्याने पूर्ण रेटच बदलल्यामुळे सगळ्या घटकांमध्ये त्या ठिकाणी वाढ आली. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये आजपर्यंत 1ही इंचाचं काम झालेलं नाही. रस्ता आजही अस्तित्वात नाही. पोलीस हाऊसिंगसाठी असलेल्या जमिनीचा भाग अजूनही खाजगी मालकाचीच आहे. तरी बीएमसीने जर आपण बघितलं तर बिल्डरला क्रेडिट नोट आधीच देऊन कितीची दिली क्रेडिट नोट, रुपये 948.24 कोटीची देऊन टाकले आणि त्याचबरोबर त्याला 10.44 चौरस फूटची लँड जी आहे ती सपोर्ट करण्यात आली. म्हणजे त्याला जमीन पण दिली, त्याला क्रेडिट नोटचे पैसे पण दिले, त्याला जो रेट आला त्याचा रेट पण वाढवला, त्याच्या PAPचा रेट आला तो PAPचा रेट पण वाढवला. सगळं त्याच्या जे चालतं आहे. आजही तिथे एक PAPचं घर सुद्धा उभारलेलं नाही. त्यामुळे इतका लाडक्या बिल्डरला हजारो कोटीची का एवढी मदत केली सरकारने, हा आमचा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इतकंच नाही तर जे PRC म्हणजे प्रॉपर्टी कार्डमध्ये बीएमसीच्या नावे नोंद होण्यापूर्वीच या बिल्डरने अतिरिक्त प्रीमियम रक्कम देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे, ती सुद्धा मान्य केली. म्हणजे काय मला कळत नाही की एवढा याच्यासाठी का मदत करण्याचं काम करण्याचं झालेलं आहे. आता या घोटाळ्याचा फक्त अद्याप इथेच
थांबत नाही. येणाऱ्या काळामध्ये इथे एक माहोल तयार होते की काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि वन्य जीवनाच्या नियमाकडे पूर्णपणे जे आहे ते या ठिकाणी दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी 13,347 PAP बांधली जाणार आहे तिथे मूलभूत सुविधांची नाही आहे. जसं मी सांगितलं की इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पायाभूत सुविधांची अपुरी असताना सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोकांचा का त्या ठिकाणी संख्या वाढवली जाते, हा आमचा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त आहे की राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या NBWL स्टँडिंग कमिटीने जे आहे ते डिसेंबर 2024च्या बैठकीत स्पष्ट निर्णय दिला होता की झोनल मास्टर प्लॅनला मान्यता मिळेपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये क्षेत्रात कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊ नये. मग असं असताना हा प्रकल्प कसा काय झाला, हा आमचा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त आता आम्ही जे प्रश्न मांडतोय ते हे आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की झोनल प्लॅन अजूनपर्यंत याचा तयार झालेला नाही आहे. आणि असं असताना सुद्धा हा प्रकल्पाला मंजुरी कशी दिली, या संदर्भामध्ये जी कमिटीची परवानगी घेतली आहे का, जो इको सेन्सिटिव्ह झोन आहे त्याच्या संदर्भामध्ये कमिटीची परवानगी घेतली आहे का. आणि या व्यतिरिक्त हा प्रकल्प जो आहे तो NBWLच्या निर्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या जी इको सेन्सिटिव्ह झोनच्या आदेशाचं पूर्णपणे जे आहे ते उल्लंघन करतो, तर हा माणसांच्या त्याचबरोबर वन्य प्राणी जीवाच्या सुद्धा अस्तित्वाशी खेळ आहे का, हा आमचा त्या ठिकाणी महत्त्वाचे आरोप आहेत. या व्यतिरिक्त आपण जर बघाल तर याला जे आहे किती महत्त्वाची लूट देण्याचं काम झालं बघा. या प्रकल्पासाठीला जे आहे ते प्रोजेक्ट ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स असा दर्जा दिला आणि त्यामुळे BMCने या बिल्डरला जवळपास बांधकाम शुल्क, प्रीमियम, चार्जेसमधून सूट दिली. उदाहरणार्थ फेंजिबल FSI, ओपन स्पेस एफिशियन्सी प्रीमियम, विकास शुल्क, स्क्रुटनी फ्री, CFO आणि PCO फ्री इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस वगैरे. म्हणजे याला एकूण 11 विविध शुल्कामधून जे आहे ते सवलत देण्यात आलेली आहे. यामुळे पालिकेचा जवळपास 100 कोटी रुपयाचा जो आहे तो वसुली त्या ठिकाणी जो आहे तो तोट्यात झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला कळलं नाही की एकही वीट सुद्धा त्या ठिकाणी काम झालेलं नाहीये, काही रस्ता काही नाहीये. अशा वेळेला जो तो लँड TDR आणि ती जी नोट दिली क्रेडिट नोट, याच्या माध्यमातून 1000 कोटी तुम्ही त्याला का दिले, हा माझा प्रश्न आहे. त्यांना खिशात का दिला. अशा प्रकल्पामध्ये अजून झालंच नाही काम सुरू. त्यामुळे मला असं वाटतं की याची बाबतीमध्ये रस्ता नाही, PAP नाही, कुठल्याही तऱ्हेचं काम नाहीये. मग आमच्या आज मागण्या आहेत की पूर्णपणे हा मालाड PAPचा जो प्रकल्प आहे तो तात्काळ रद्दबातल केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे जे अधिकारी आहेत, मग आयुक्तांपासून DMC पासून सगळे अधिकारी आहेत, या सगळ्यांची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर बिल्डरला दिलेल्या सर्व क्रेडिट नोट्स आणि लँड TDRची पूर्णपणे वसुली केली गेली पाहिजे. हा मुंबईकरांचा पैसा आहे, हा कोणत्या पार्टीचा फंड नाहीये ना, सरकारच्याकडून आलेला आहे. हा मुंबईकरांच्या घामातून कष्टातून आलेला टॅक्स रुपी पैसा आहे, जो त्याला 1000 कोटी दिला. त्याने एक काम केलेलं नाही, रस्ता केलेला नाही, PAP बांधलेलं नाही, सगळं त्याला फ्रीमध्ये करून सुद्धा हा पुन्हा त्याला एक फायदा दिलेला आहे. तर ते पैसे पुन्हा मला म्हणणं आहे की ते पूर्णपणे जे त्याची वसुली केली गेली पाहिजे. या पूर्ण प्रकरणाची एक उच्चस्तरीय आमचं म्हणणं आहे की पूर्ण चौकशी केली गेली पाहिजे आणि ती कालबद्ध पद्धतीने गेली पाहिजे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की इथे असलेल्या सर्व अधिकारी जे जे याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती शिस्तभंगाची आणि त्या ठिकाणी फौजदारी कारवाई झाली पाहिजे. ही मागणी आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर करत आहोत. धन्यवाद. आम्ही सांगतोय हा रुपये 5000 कोटीचा घोटाळा आहे. कारण त्याला रस्त्यापासून जमिनीपासून त्याच्या पूर्ण जमिनीचे रेट वाढवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्व तुम्हाला घटनाक्रम सांगितलंय. PAPची त्याची किंमत वाढवलेली आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाची पूर्ण जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. IGRने ज्या तऱ्हेने तो निर्णय 6 महिन्याच्या नंतर केला, ज्याच्यामुळे पूर्णपणे जर आपण बघितलं तर ते वर्ष बदललं, त्यामुळे सगळे रेट बदलले. या सगळ्या प्रकरणाची आम्ही तुम्हाला डॉक्युमेंटेशन देत आहोत. मला अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी पारदर्शक कारभाराच्या गोष्टी बोलतात त्यावेळी याच्यावरती पूर्णपणे चौकशी लावतील आणि येणाऱ्या दिवसामुळे आम्हाला याच्यामधलं जे आहे ते पूर्णपणे मिळालं पाहिजे. 15 दिवस आम्ही बघणार, नंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये घुसणार. आता 23 पासून मी नाव तर मगाशी घेते DB रियालिटी, याने आता नवीन नावाने हा प्रोजेक्ट टाकलेला मी सांगितलं ना मगाशी, मला सांगितलं मगाशी वाटतं मी. आता हे पत्रकारांनी पण माहिती करून घ्यावं थोडंफार कसे कसे संबंध आहेत ते, कोणाशी संबंधित आहे काय. आणि हे सगळे निर्णय मी सांगितले कोणाकोणाच्या काळात झालेले आहेत. मी त्या वेळेची लेटरची पण त्याची तारीख पण सांगितलेली आहे, कशा कशा तऱ्हेने झाले ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. नहीं, पहला उसको जो है वो ऐसा दिखाया गया कि आरक्षित नॉन डेवलपमेंट जोन को R जोन कर दिया, R जोन को पुलिस हाउसिंग में कर दिया.
और क्यों कर दिया? क्योंकि उसके माध्यम से जो एफएसआई मिलता है, और फिर पीएपी के लिए अप्लाई किया, और फिर पीएपी के लिए अप्लाई करके पीएपी जो है उनको, हाँ वो टेंडर निकला तो उसमें पार्टिसिपेट करके वो भी ले लिया। और ना आपका कैसे पुलिस हाउसिंग आपको पूरा करने के बाद उसको हाथ लगाना है, ना आपने इसको हाथ लगाया ना उसको। और सबसे बड़ी बात है कि आप पुलिस हाउसिंग के लिए कोई जगह देख रहे हो तो कम से कम अधिकारी नहीं ये तो देखना चाहिए जगह कहाँ है। जगह तो ऊपर है, एकदम टिकड़ी के ऊपर, पहाड़ के ऊपर। हाँ, उसके साथ साथ वहां जाने का रास्ता नहीं है, वहां कोई मूलभूत सुविधा नहीं, इको सेंसिटिव जोन है आपको मालूम है संजय गांधी नेशनल पार्क का। तो फिर ऐसे समय में आपने जगह चुनी क्यों? और आपने इतना बड़ा प्रोजेक्ट दे दिया। रास्ता भी उसको बोला कंडीशन था, वो रास्ते की भी कंडीशन कैंसिल कर दी, रास्ता भी वही मुंबई महानगर पालिका बना के दे रही है। ऐसा क्यों है? प्रॉपर्टी कार्ड पे बीएमसी का नाम उन्होंने ट्रांसफर किया है? नहीं किया है, अभी तक नहीं किया है। वही तो बोल रही मैंने शाम लास्ट में मैंने वही बोला कि बिल्कुल नाम पे नहीं किया है। और फिर भी उसको क्यों इतना फायदा दिया? क्रेडिट नोट क्यों दिया? क्रेडिट नोट कभी दिया है? इस पे क्रेडिट नोट का भी सब है। ये देखिए, ये है क्रेडिट नोट का पेपर, हाँ ये ले लीजिए। 2 बार दिया है, 2 बार। स्टार्टिंग में कंडीशन ऐसा था कि पहले बीएमसी के नाम पे लैंड ट्रांसफर करेंगे, हाँ, उसके बाद ही मिल सकता है, लेकिन वो भी किया नहीं है। लेकिन उसको दिया है पैसा लगभग 1000 करोड़। तो वो पैसा किसका है? मुंबई घर का है, वो वापस ले लीजिए। इतना आप किसको मदद करते जा रहे हैं? और इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए कि इतने निर्णय होते हैं जो इतना सब कुछ बदला जाता है। मतलब पीएपी की आप प्राइस बढ़ा रहे हो, प्राइस बढ़ाने के लिए आपको कुछ पूछा जाता है तो आप वापस अर्जी कर रहे हो, और मुंबई के आयुक्त तो उसको भी एक्सेप्ट कर रहे हैं। तो कुछ तो मतलब क्या है ये? और आईजीआर का जो रेट है ना, वो अगर पहले होता तो उसमें भी उसको बहुत यह होता था नुकसान। तो आपने क्या किया? मार्च तक नहीं किया आपने, नहीं, मार्च में आया था। हाँ, तो बाद में किया उन्होंने अप्रैल के बाद। हाँ, जबकि रखना तो पुराने रेट से करना था। नहीं नहीं नहीं, आप कैलकुलेशन एजीआर से कौन सा रेट पूछना चाहिए, उस वक्त का रेट, अप्लाई का रेट, हाँ अप्लाई का रेट पूछना, उस टाइम का रेट। आपको वही देखना चाहिए ना जिस दिन अप्लाई किया, लेकिन आपने वो नहीं देखा। आपने क्या देखा? नया रेट, करंट रेट, मतलब करंट रेट। नाही, आम्ही ह्याच्या संदर्भात सुद्धा आधी जाऊन आयुक्तांना भेटलेलो आहे। हा पूर्ण मुद्दा आम्ही लोकांना आयुक्तांकडे सांगितलेला आहे। म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना सांगितलेले की त्या पारदर्शक कारभाराच्या गोष्टी बोलतात, त्याचं एक उदाहरण तरी येऊ द्या। मागील काळात पण आम्ही तो एक मोठा महाघोटाळा दाखवला, त्याच्यावरती ऍक्शन तरी करा। आणि हे सगळे पैसे मुंबईकरांचे जे ह्या लोकांच्या अकाउंटमध्ये चाललेत, आणि असं आहे की मुंबईकराला 1 रुपया म्हणजे काय म्हणतात त्याला मिळायचं असेल त्याला किती त्रास सहन करावा लागतो। ह्यांच्या फाईली बरोबर पटापट पटापट जातात। ते म्हणणार की पडताळणी करा, लगेच तुम्ही फाईलवर पडताळणी करायला सांगता। ते सांगणार तुमची छाननी समितीचा जो रेट सांगितलेला पीएपीचा बदलून ते पीएपीचा रेट वाढवणार, तुम्ही ते देणार। म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे ना, टप्प्याटप्प्याला। असं कुठल्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार नाही सांगा? सगळ्याच गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे पूर्णपणे। मी 15 दिवसाचा टायमिंग दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती आम्हाला त्वरित उत्तर द्यावे याच्या संदर्भामध्ये, कारण हा खूप मोठा हा प्रश्न बघा मुंबईकरांचा आहे, आणि हा प्रश्न मुंबईच्या पैशाचा आहे। तुम्ही मुंबईचे पैसे स्वतःचे असल्यासारखं कोणाला पण वाटण्याचं काम करू नका। लाडका बिल्डर असेल पण तुमचा मित्र तरी असला तरी शेवटी हा आमचा मुंबईकरांचा पैसा आहे, तो मुंबईकरांवर खर्च व्हायला पाहिजे, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायला पाहिजे। दुर्दैवाने तो न होता ह्यांना लाखो लाखो करोड रुपये जे आहेत ते हजारो करोड रुपये मिळतात, आणि त्या ठिकाणी कुठलं काम सुरू होत नाही। जबाबदारी ना आयुक्तांची, तिथल्या स्थानिक डीएमसीची जबाबदारी नव्हती? एवढ्या वर्षापासून चाललेलं आहे। ज्यावेळी सरकार येत नाही तेव्हा नैतिकतेचे धडे पास करायचे, आणि नंतर सगळे निर्णय तुम्हीच करायचे। त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे की मुंबईकरांचा आवाज म्हणून आम्ही चाललेलो आहे। मुंबईकरांच्या पैशाची अशा तऱ्हेने जो चाललेला व्यवहार आहे तो बंद झाला पाहिजे, आणि आमचं सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांनी दाखवलं पाहिजे पुन्हा एकदा की ते खरंच पारदर्शक कारभार करतात। त्यांनी मागे पण भूषण गगरांच्या संदर्भात बोलले, आता सुद्धा मी बोलते, आणि माझं म्हणणं उपायुक्त तिथले जे आहेत किंवा तिथे जे जे अधिकारी त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि फौजदारीची कारवाई झाली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। सब दे दिए, मैं बताता हूँ। मला प्रत्युत्तर देताना अशोक म्हटलेलं आहे की तुम्ही फक्त हिंदू आणि दलित यांची नावं घेताय, मात्र अनेक मुस्लिम जे आहेत त्यांची नावं घेतली, त्यांनी अनेक पुरावे दिले आहेत, त्यांनी सुद्धा दुबारा मतदान केलं आहे। असं आहे की आशिष शेलारांचा धन्यवाद की त्यांनी एक्सेप्ट केलं की त्या ठिकाणी जे आहे
दुबार वोट आहेत, वोटांमध्ये घोटाळा होतो. आता प्रत्येक गोष्टीला जातीय रंग दाखवण्याचा असला तरी त्यांना ती सवय आहे, पण शेवटी मान्य केलं त्यांनी की हे पण आहे तर ह्याच्यामध्ये पण घोटाळा होतो किंवा ही पण नावं त्या ठिकाणी दुबार आलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आशिष शेलार हे सिनियर मोस्ट मंत्री आहेत. मागील काळामध्ये मुंबई भाजपाचे ते अध्यक्ष होते, त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे त्यांच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा सांगावं की अशा तऱ्हेने मतदार याद्यामध्ये मोठे घोळ चाललेले आहेत. म्हणजे आज आपल्याला कळलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जी माहिती नाही ते आशिष शेलारांकडे माहिती आहे. आणि मला अपेक्षा आहे की आशिष शेलार ही माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळवतील, देशाच्या पंतप्रधानांना कळवतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलनामध्ये पण ते सामील होतील. आणि मला वाटतं त्यांच्या बोलण्याचा आता जे त्यांनी घेतलेल्या स्टँडला मला वाटतं निवडणूक आयोग पण त्या ठिकाणी फार सिरियस मोठ्या प्रमाणामध्ये घेईल. कारण ते जसं मी सांगितलं की ते भाजपाचे सिनियर मोस्ट लीडर आहेत, त्यांच्या बोलण्याला निवडणूक आयोग पण येणाऱ्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की एकदम सिरियसली घेईल. आम्ही तर सातत्याने सांगतोच आहोत, कारण आदरणीय आमचे जननायक राहुल गांधीजींनी ती भूमिका सर्वप्रथम मांडली, पुऱ्यावेळेशी मांडली. आणि त्या ठिकाणी सांगताना कशा तऱ्हेने हे पूर्ण मॅनिप्युलेट केलं जातं. आम्ही संसदेमध्ये सांसद रस्त्यामध्ये उतरलो, निवडणूक आयोगाच्या जे आहेत त्यांना आम्ही ज्ञानेश्वर कुमारांना आम्ही विनंती केली की साहेब आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं, एक प्रेझेंटेशन द्यायचंय. आता आशिष शेलार ती जबाबदारी घेतील. येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जाऊन ते सांगतील आणि त्या ठिकाणी जे आहे तो आमचं जे मत आहे त्या मताशी जे आहे ते त्या ठिकाणी येणाऱ्या काळात काम करतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांनी काही मतदारसंघांचं दाखला दिलेला आहे, त्यामध्ये धारावी आणि तुमचा लोकसभेचा मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मतचोरी झालेली आहे. त्याने मतदारसंघ जवळपास 60,000 असं दुबारा मतदान झालेलं आहे. नाही, मी काय म्हटलं की त्यांचं मी तर मगाशी तुम्हाला सांगितलं की त्यांनी सांगितलेलं आहे. आता या संदर्भात निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगाच्या बाजूने कोण बोलत होतं? भाजपाचे सांसद, भाजपाचे मंत्री, भाजपाचे मुख्यमंत्री. मी तर मगाशीच बोलले की असेल तर त्यांनी तपासून बघावं. आणि राहुलजीने जे सांगितले ते सत्य आहे. म्हणजे भाजपा आणि RSS जो राहुलजींच्या विरुद्ध जो प्रोपोगंडा करते तो खोटा आहे, हे आशिष शेलारने सांगितलेलं आहे. राहुल गांधीजी सत्य बोलतायत आणि निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये मोठा घोटाळा चाललाय हे आशिष शेलारने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की निवडणूक आयोग ह्या गोष्टीला सिरियसली घेईल. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री ह्या गोष्टीला सिरियसली घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्यात उतरून त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील होतील. म्हणणं असं आहे की लोकसभेला हे दुबार मतदान झालं म्हणून तुम्हाला जास्त यश मिळालं तर तुम्ही राजीनामा द्याल का? लोकसभेला दुबार मतदान झालं तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणून तुम्ही निवडून आलात. तर आता आरोप करत असतील तर तुम्ही राजीनामा देणार का? नाही, मला तर वाटलं तुम्ही अजून जास्त मत निवडून येणार. मला तर लोकात मलाही माहिती आहे, सगळ्यांना पत्रकार सगळे मला काय सांगत होते मला माहिती आहे आणि आशिष शेलारला पण माहिती होती मी निवडून येणार जास्त मतांनी. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय ना पूर्णपणे माझं म्हणणं आहे की आता राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी सांगावं येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये याच्या बाबतीमध्ये होऊ नये याची काळजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण घ्यावी आणि त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना पण सांगावं. त्याचा मोर्चा पार पडला आणि काँग्रेसचे मोठे नेते म्हणजे तुम्ही सुद्धा नव्हता, सत्ता सर नव्हते. त्या मोर्चामध्ये 2 काँग्रेस पाहायला मिळाले, तुम्ही हॉस्टेल होता आणि तुम्ही पाठवली होती. कोणतेही पोस्टर्स असतील, झेंडे असतील. नाही, मला असं वाटतं की आमचे बाळासाहेब आमच्या सगळ्यामधले सिनियर मोस्ट नेते आहेत, बरोबर. आमचे CLP आणि मागच्या काळामध्ये ते आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. विजय वडेट्टीवार हे आमच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते होते आणि आता सुद्धा ते आमच्या खालच्या हाऊसमध्ये जे म्हणजे विधानसभा आहे त्याचे ते आता सुद्धा CLP आहेत, बरोबर आहे. आणि आमच्या मुंबईमधून 2 लोक गेले होते. त्यामुळे असं नाही की कोणी नव्हतं, भरपूर आमचे नेते त्या ठिकाणी गेले होते. आणि ही मुवमेंट सुरू केली कोणी, हा मला सगळ्यात पहिला प्रश्न आहे. ही मुवमेंट सुरू केली आदरणीय नेते राहुल गांधीजी यांनी पहिल्यांदा सगळ्यात सांगितलं की कशा तऱ्हेने याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो आणि याद्यामध्ये कसं नाव ऍड आणि कसं डिलीट केलं जातं आणि कशा तऱ्हेने ते वेगळे वेगळे उदाहरणाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की हा मुद्दा आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींच्या उपस्थित केलेला आहे, त्यांच्या फार जवळचा मुद्दा आणि त्यांना याच्या बाबतीमध्ये देशामध्ये ते सातत्याने आवाज करतात. आम्ही संसदेमध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये हा आवाज उचलण्याचं काम केलं, रस्त्यावर त्या ठिकाणी उचलण्याचं काम केलं. त्यामुळे आमचे मोठे सर्व नेते त्या मिटिंगमध्ये उपस्थित होते. मी बाहेर असल्यामुळे मी येऊ शकले नाही. त्या आंदोलनामध्ये राज ठाकरे हे सगळीकडे पाहायला मिळतात. कुठेतरी राहुल गांधींचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंनी हायजॅक करायचा. कोणी कोणाचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रश्न नाही, त्यांना त्यांचं काही दिसलं असेल म्हणून ते त्यांची भूमिका मांडतात. पण हा मुद्दा काँग्रेसने राहुल गांधीजींनी सुरुवातीपासून सांगितलं की महाराष्ट्राच्या याद्यामध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे इलेक्शनच्या नंतर मला वाटतं सगळ्यात पहिले बोलणारे राहुल गांधीजी होते आणि त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राचा हा जो निकाल आलाय हा आम्हाला मंजूर नाही आहे, कारण हा जो निकाल आहे हाच मुळात आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी जे आहे तो विचार करायला लावणार आहे.
त्यामुळे माझं सांगणं एवढंच आहे की मी त्यांचा धन्यवाद देते की त्या ठिकाणी ह्या मोमेंटमध्ये सामील झाले, पण हा मुद्दा तर राहुलजीने सुरू केला. भाजपचे नेते म्हणतात की काँग्रेस मनसेमुळे येत नाही, तर ते भाजपचे नेते म्हणतात. भाजपच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे, भाजपच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे त्याला मी उत्तर द्यायला बांधील नाही. अमित सरोदे जे वकील आहेत त्यांची 3 महिन्यांनी सतत रद्द करण्यात आलेली आहे. त्यांनी जे भाष्य वापरलं होतं राज्यपालांवरती, कसं बघताय? आता हा कायद्याच्या चौकटीतला प्रश्न आहे, मला वाटतं याच्या संदर्भात मी हे करून घेईन. पण मला एक असं वाटतं की जे सरोदे साहेब आहेत आपले, असीम सरोदे साहेब जे आहेत ना, तुम्ही नाव चुकीचं आहेत, असीम सरोदे साहेब जे आहेत ते आपण बघतो की सातत्याने मुवमेंटमध्ये राहिलेले आहेत. समाजाच्या बाबतीमध्ये त्यांनी आपली सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका मांडलेली आहे. सातत्याने ते कायदा सुव्यवस्थेबाबत बोलत असतात. महाराष्ट्रामधल्या एकोप्याबद्दल चांगलं राहावं असं त्यांची अपेक्षा असते. मला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही असीम सरोदे साहेबांबद्दल करताय, तो गुणवंत सदावर्तेंच्या बाबतीत काय करणार, गुणरत्न सदावर्ते साहेबांच्या बद्दल तुमचं काय मत आहे, हे सुद्धा महाराष्ट्र शासनाने कधीतरी डिक्लेअर करावं की ज्या तऱ्हेने ते प्रक्षोभक बोलतात किंवा ज्या तऱ्हेने ते हातवारे करतात किंवा ज्या तऱ्हेने ते महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं काम करतात. खरं तर सरोदे साहेब तर एखादं वाक्य हरवच आहे, पण सातत्याने आपण त्यांचं जर वागणूक बघितली तर सगळ्यांना जोडण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे. पण जे असे तोडण्याचं काम करतात त्यांच्यावर काय करणार आहे, जे असे सातत्याने ओरडून लोकांमध्ये देश पसरण्याचं काम करतात, मी घरात घुसेन, मी ह्याच्यात जाईन, मी कोर्टात जाईन, अशा धमक्या देतात, त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे हे पण जरा एकदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. नहीं, मैं शुरुआत में अगर आपने मेरे पत्रकार परिषद को देखा होगा तो मैंने सबसे पहले बधाई उन्हीं को दी जो टीम इंडिया महिला टीम है. मैंने तो वही कहा कि एक तो टीम इंडिया जीती है और उसके ऊपर महिला टीम जीती है, तो मेरे लिए ये दुर्गा शर्करा से भी बड़ा योग है, क्योंकि जिस तरह हमारे महिलाओं ने फाइट दी और ये जीती है, मैं उनका बहुत जो हमें पूरे देश को उनको अभिमान है, मुझे भी उन पर बहुत अभिमान है और मैं उन सबको बधाई देती हूँ कि जिस तरह से उन्होंने कंसिस्टेंसी से परफॉर्म किया और वो जीती, हमारे देश का गौरव बढ़ाने का काम किया. अपेक्षा यही करती हूँ कि कभी अगर रामलीला मैदान पे या जंतर मंतर मैदान पे वो आए तो उनको सम्मानपूर्वक बिहेवियर उनके साथ हो. जैसा पिछली बार जो हमारे मालूम है ना आपको, हमारी जितनी राष्ट्र का नाम हमारा जो है पूरा देश में दुनिया में ऊंचा करने वाली महिलाएं जब बैठी थी जंतर मंतर मैदान में, तो उनके साथ जो सलूक हुआ, जिस तरह से उनको घसीटा गया, जिस तरह से का साथ उनके साथ मारपीट हुई, अपेक्षा करती हुई महिलाओं के साथ अगर ये अन्याय के खिलाफ कभी खड़ी हो जाए तो इनके साथ जो है सम्मानपूर्वक, क्योंकि इन्होंने देश का सम्मान बढ़ाया है, तो हमें भी ये काम देखना चाहिए कि उनका भी सम्मान बढ़े. आशीष शेलार जी के बयान को आप किस तरह से देखते हैं? वो लगातार बोल रहे हैं वोट चोरी पे विपक्ष जो है वो सवाल उठा रहे हैं, लेकिन एक समुदाय का नाम जो है वो नहीं ले रहा है, सिर्फ हिंदू और नहीं, मैंने तो आशीष शेलार जी के स्टेटमेंट का कहा कि भाई धन्यवाद कि आपने एक्सेप्ट कर दिया कि वोट चोरी हो रही है. मैं यही चाहूंगी कि आशीष शेलार जी, जैसा मैंने कहा कि मुंबई भाजपा के अध्यक्ष थे, अभी राज्य के हमारे मंत्री है, सीनियर मोस्ट मंत्री में से एक है, तो वो राज्य के मुख्यमंत्री को और देश के प्राइम मिनिस्टर को बता दे, जो भाजपा के उनके लीडर है, कि भैया वोट चोरी होती है. जो आदरणीय नेता जननायक राहुल गांधी जी कह रहे हैं वो सच है और इस तरह से वोट चोरी हो रही है. और मुझे लगता है कि आने वाले दिनों में वो इतने सीनियर मोस्ट नेता बात कर रहे हैं भाजपा के, तो मुझे लगता है चुनाव आयोग भी उसको सीरियसली लेगा और चुनाव आयोग भी आने वाले दिनों में जो है जो कार्रवाई होगी चुनाव आयोग के माध्यम से, मुझे अपेक्षा है कि वो कार्रवाई भी जो है जल्द से जल्द शुरू हो जाएगी, क्योंकि आज एक बड़े भाजपा नेता ने उस बात को जो है क्या कहते हैं सहमति दी है या एग्री किया है उस चीज के लिए. धन्यवाद. मराठीमध्ये हा प्रश्न आहे, इंडियन टीम जिंकलेली आहे, मोठं इतिहास घडवलेला आहे. बोलले मी मला अभिमान या गोष्टीचा आहे की आपली टीम इंडिया महिला जी आहे ती, जिने इतिहासमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी नोंदवण्याचं काम केलेलं आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की इथं टीम इंडिया आहे. आणि दुसरं म्हणजे महिलांनी हा जो आहे तो कप जिंकलेला आहे. ज्या तऱ्हेने मेहनत करून कष्ट करून त्या महिलांनी सातत्य ठेवून हा कप जिंकला, हा काल आमच्यासाठी खरं तर खूप मोठा दुर्गशर्करा योग होता, कारण टीम इंडिया प्लस महिला असल्यामुळे. म्हणून मी सुरुवातीलाच प्रेस कॉन्फरन्सच्या जे आहे त्या महिला टीमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते खूप त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं. पण अपेक्षा मी मगाशी जसं बोलताना म्हटलं की अपेक्षा हीच करते की याच महिला जर उद्या अन्यायाच्या विरुद्ध जंतर मंतर मैदानात बसल्या तर त्यावेळेला जे आहे त्यांच्यावरती जो ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की पैलवान महिला ज्यांनी देशात नाही तर जग पातळीवर जे आहे ते भारताचं रिप्रेझेंटेशन केलं आणि ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या उत्पीडनाबद्दल जे आहे ते जंतर मंतर मैदानामध्ये त्या ठिकाणी जे आहे ती त्यांनी उपोषण केलं होतं, त्यावेळेला त्यांना ज्या तऱ्हेने घसटण्याचं काम झालं, त्यांना जशी ज्या तऱ्हेने वागणूक दिली गेली ती अमानवीय अशी वागणूक होती. माझी अशी अपेक्षा आहे की या महिला देशाचं नाव गौरव करण्याचं काम करतात,
फक्त भारतात नाही तर जगामध्ये अशा महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि कुठेही असल्या कोणत्या न्यायासाठी मागत असल्या तर त्यांना त्या ठिकाणी जो आहे ते सन्मानपूर्वकच वागणूक मिळाली पाहिजे. धन्यवाद. पेपर दे. सॉरी सगळ्यांना, घाम खूप येते मला माहिती आहे, एकच याचं झालं आता काही घाम येतं. एक साथ कटलन नहीं किया. वो वाला.